अहो इथं प्रजासत्ताक नाहीच आहे, हे मी आज ठामपणे सांगतो तुम्हाला. हे जे काही चाललंय हे नाटक आहे, हे वोट बँकेची राजनीती आहे. आणि हे जे बी काही लोक घेऊन चाललेत ना, टोटल आपल्याला नरकवासात आहे. हे अजूनही पातळी ठेवलेलं आहे यांनी. तर आपल्याला या अजूनही मोर्चे काढायला लावतील, आंदोलन करायला लावतील, अजून रोगर प्यायला लावतील, कुठे शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावतात. आणि शेतकऱ्याचा आत्महत्येवर एकच इलाज आहे, आणि तो म्हणजे मतदान पद्धतीत बदल. तर यांची राजनीती बदल आणि भगवत राज तयार होईल. आणि या ठिकाणी बळीराजाचं राज्य आहे, मतदार बळीराजाचं. तर या बळीराजाचं राज्य निर्माण होण्यासाठी ही मतदान पद्धती बदलणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठीच मला पुन्हा जन्म मिळालेला आहे. आपण स्वातंत्र्य लढ्याबद्दल बोलतो, आपण आपल्या इतिहासाबद्दल बोलतो. इंग्रजांचं जेव्हा आपल्यावर राज्य होतं त्या काळामध्ये आपल्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यांबद्दल आपण बोलतो. त्यातीलच एक आहे लोकमान्य टिळक. आज महाराष्ट्रातील अहिल्यानगर या शहरामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे जे लोकमान्य टिळकांच्या विचारांवर चाललंय. त्यांनी त्यांचा पेहराव देखील लोकमान्य टिळकांसारखाच केलाय. तर आज आपण भेटूयात बाळासाहेब धोंडीबा लांडे यांना. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. आणि तुमचा पेहराव पाहिल्यानंतर खूप जण जेव्हा नगरमध्ये तुम्हाला पाहतात तेव्हा त्यांना एक कुतूहल असतं, नाही का, की हा पेहराव असा कसा. म्हणजे कारण की आजचा पूर्णपणे पोशाख आपण जे म्हणतो, कपडे घालण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे. आणि त्यात तुम्ही असे आहात की त्यात तुम्ही सगळ्यांपेक्षा पूर्ण वेगळे दिसता आणि वेगळे पडता पण तुम्ही. तर तुम्ही लोकमान्य टिळकांचे विचार घेतले. तुम्ही आता त्या विचारांच्या मार्गावर तुम्ही आता चाललेले आहात. तर आम्हाला पडलेला पहिला प्रश्न हा आहे की लोकमान्य टिळक जसं स्वराज्यावर बोलायचे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तुमच्या मते स्वराज्य म्हणजे नक्की काय? आता स्वराज्य म्हणजे आपलं राज्य. थोडक्यात स्वराज्याचा अर्थ तो. आणि आध्यात्मिक मध्ये जर गेलं तर स्वराज्य म्हणजे आपण आत्मस्थितीवर गेल्यानंतर हे तू मी हा भाव संपतो आणि ते ईश्वरी राज्य सुरू होतं. त्याला स्वराज्य म्हटलं जातं. या पृथ्वी तलावर, या विश्वावर ज्याची सत्ता आहे ते भगवंताच्या पदी, म्हणजे ते पदी आपण पोहोचण्याचं, त्या पदी आरूढ होण्याचं आपलं मानव म्हणून आपला अधिकार आहे. जेव्हा त्या भगवतपदी आपण आरूढ होऊ, भगवतपदी आपण पाहू, भगवत पदाला पाहू, तेव्हा आपण स्वराज्य म्हणू शकू. अन्यथा या गावचा सरपंच सुद्धा स्वराज्य म्हणू शकत नाही, पंतप्रधान युनोचा अध्यक्ष सुद्धा स्वराज्य म्हणू शकत नाही. फक्त ते भगवतपदी ते एक स्वराज्य. त्या भगवंताचं पद प्राप्त झालं तर आपण स्वराज्य म्हणू शकतो. असे भगवतपदी प्राप्त झालेले आपल्या इतिहासामध्ये भरपूर लोक आहेत. किंवा राजापद प्राप्त करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आता तुम्ही राजपद याबद्दल बोललात. आपण लोकशाहीमध्ये राहतो. तर लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे का? बरोबर बरोबर आहे का? आता सध्या परिस्थिती अशी झालेली आहे ना, मतदार हा राजा म्हणजे तो राहिलेला नाहीये. कारण परिस्थितीने तो गांजला आहे आणि तो आता याचक झालेला आहे. त्यामुळे तो आरक्षण, अनुदान कुठं काही मिळतं का याच्या मागे लागलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण रास्ता रोको करतो, उपोषण करतो, आंदोलनं करतो. तर हे प्रजासत्ताकचं संविधान आंबेडकरांनी आपण उपोषण करावं, आंदोलन करावं याच्यासाठी लिहिलेलं नाहीये. ते इंग्रज काळामध्ये शोभा देत होतं, पुरुषार्थ होता. कारण इंग्रज अन्यायी सत्ता होती, तिथं हक्कासाठी उपोषण करत होते, तो पुरुषार्थ होता ना. पण आता आपल्या राज्यात आपण उपोषण, आंदोलन का करतो, कसं काय करतो, हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. गरज काय आपल्याला? गरज नाही. कारण अण्णा हजारे, रामदेव बाबा ज्यावेळेस दिल्लीमध्ये त्यांचं आंदोलन दडपलं गेलं, आता ते लोकशाहीसाठी, लोकशाहीचे सेनापती म्हणतो मी त्यांना, इतके मोठाले ते व्यक्तिमत्व होते. आणि त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आंदोलन उभा केलं होतं, लोकपाल बिलासाठी आंदोलन उभा केलं होतं. ते चिरडलं गेलं. मी विचार केला का बा एवढे सेनापतीचे आंदोलन चिरडले जातात, मग हे लोकशाहीला वाचवणार कोण? म्हणून मी त्यावेळेस राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यासाठी हातात घेतला पॅड आणि पेन. आणि मी प्रति राष्ट्रपती एक मतदाराचे नाव, बरोबर आहे का नाही, या लोकशाहीचा तो एक मतदार, प्रथम मतदार म्हणा त्यांना, आहे का नाही. आणि तेव्हा माझ्या मध्ये ते लोकमान्य टिळक अवतरले आणि मला त्यांची साक्षात्कार झाला म्हणा. आणि तेव्हा मी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्कावरती हेडिंग केलं, लेटर पॅडवर कसं वरती हेडिंग असं तसं. आणि खाली राष्ट्रपतीला त्यावेळेस पत्र लिहिलं, 3 पानी पत्र लिहिलं. त्याच्यामुळे त्यामध्ये कशी परिस्थिती असावी हे सगळं नमूद केलं. तेव्हा 11-12 सालापासून मी या स्वराज्यासाठी लढत आहे. आता जी आंदोलनं होतात
जे शेतकरी आंदोलन करतो हो. किंवा उपोषणाला बसतं किंवा शेतकरी आत्महत्या करतो, हो तर आज जर लोकमान्य टिळक असते, हो म्हणजे आपण लोकमान्यांवर जाऊ, हा त्यांनी अशी कुठली व्यवस्था आणली असती असं तुम्हाला वाटतं? आता त्याचं असं बरं का, हे मी ज्यावेळेस स्वराज्यासाठी इलेक्शन कमिशनशी पत्रव्यवहार करताना इलेक्शन कमिशननी मला उत्तर दिलं का याची आम्हाला गरज वाटत नाही, आणि त्यासाठी मी कोर्टामध्ये गेलो, आणि ते कोर्टसुद्धा मला ज्यावेळेस म्हणतंय ना का ते ज्युरिडिक्शन नाही बा आमचं, हे ज्युरिडिक्शन आमचं नाही, ते सुप्रीम कोर्टाचं ज्युरिडिक्शन होतं, टप्प्याटप्प्याने मी जाणार होतो, दिल्ली खूप दूर आहे, म्हणून मी म्हटलं इथल्याच कोर्टातून आपण टप्प्याटप्प्याने दिल्लीपर्यंत जाऊ. त्यावेळेस त्या जजनी मला बोलवून घेतलं, हे काय भानगडे बा तुमचा पेहराव, या पेहरावरूनच जजनी बोलवलं, आणि ते म्हणले काय भानगडे. मी म्हणलं माझ्या लगेच ही पर्ची असती माझ्याजवळ कायम खिशात, ही पर्ची त्या जजला दिली, आणि त्यांना म्हणलं स्वराज्यासाठी मी इथं दावा लावलेला आहे. ते म्हणले हा दावा इथं चालत नाही, म्हणले शेजारच्या कोर्टात चालला आहे. ते म्हणले नाही चालत आहे, म्हणलं टप्प्याटप्प्याने मी जाणार आहे, पण इथल्या कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर मी वरच्या कोर्टात अपिला जाणार आहे. ते म्हणले वा वा आमचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, म्हणजे कोर्टाने मला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आणि नाही नाही नाही, माझा प्रश्न काय होता, हा म्हणजे अशा पद्धतीने मला टिळक म्हणून भरपूर लोक, नाही नाही, लोकमान्य टिळक जर आज असते, हा ना, मग मी सांगतो ना, मग मी ते लोकमान्य टिळकाच्या भूमिकेत गेलो होतो आणि त्यांना सांगितलं, तर त्यांनी मला हार्दिक शुभेच्छा दिल्या, आणि मग मी याचा अर्थ मी बरोबर योग्य त्या मार्गाने चाललेलो आहे असं मला त्यावेळेस वाटलं. जरी समजा दिल्ली खूप दूर आहे, तिथपर्यंत मला जाता येत नसत, तरी पण ते कधीतरी दिवस येणारच आहे, मी दिल्लीत जाणारच आहे, आणि दिल्लीमधून स्वराज्य आपल्याला प्राप्त करणारच आहे, तो दिवस कधीतरी उजडणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. ओके. आणि मग त्यासाठीच मी पुनर्जन्म घेतला. मग त्यात जज म्हटले यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ते जजनी हे श्लोक भगवद्गीतेतला म्हटला, आणि मग मी सुद्धा त्यांना सांगितलं का मी पुन्हा लोकमान्य, ते म्हणले आर्ग्युमेंट करताना लोकमान्य पुन्हा भेटले कोर्टामध्ये. तुम्हाला असं वाटतं आज की तुमच्यात लोकमान्य टिळकांनी पुनर्जन्म घेतला? हो बरोबर आहे ना. आता स्वराज्याची संकल्पना ही अख्ख्या भारतामध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही, ती संकल्पना मी सांगतो. ही स्वराज्य काय, ही भूमिका मी सांगतो तुम्हाला. म्हणजे ते स्वराज्य कशाला मानतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, तर त्यांची भूमिका त्यांनी का केलं बरं स्थापन, तर त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीकृष्णाने अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली ही संस्कृतमध्ये होती, सर्वसामान्यांना कळावी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे येथे ज्ञानेश्वरी म्हणून ती पुन्हा तिचं हे केलं, प्रतिपादली. ती ज्ञानेश्वरीमध्ये तिने भाष्य केलं ज्ञानेश्वर माऊलींनी, आणि ते भाष्य झाल्यानंतर त्यांनी विश्वात्मक देवाला पसायदान मागितलं, आणि पसायदानाची जी परिस्थिती, पसायदान कसं निर्माण व्हावं, कसं असावं, हे पसायदान वाचल्यावर कळतं आपल्याला. हे सत्ययुग असल्यासारखं किंवा ईश्वरी राज्य असल्यासारखं ती मागणी त्यांची, आणि तशी निर्माण व्हावी म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी, कारण त्यावेळेस बी बरोबर राज्य नव्हते ना सगळे, म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी शिवाजीला स्वराज्याचं बाळकडू दिलं, आणि बाळ शिवाजी मोठे झाल्यानंतर त्यांनी स्वराज्य स्थापलं, आणि हे स्वराज्य म्हणजे रयतेला आपलं वाटावं असं राज्य व्यवस्था त्यावेळेस त्यांनी निर्माण केली होती. रयतेला, ती अवघ्या रयतेला आपली वाटत होती म्हणून तिला स्वराज्य संबोधले गेलं. नंतर कालांतराने ते स्वराज्य भारतभर विस्तारलं, पण पुढं या इंग्रजांनी बंदुकीच्या जीवावर अर्धविश्व व्यापलं होतं, त्यांच्या राज्यात सूर्य मावळत नव्हता, इतकं मोठं त्या इंग्रजांचं राज्य विस्तारलं होतं या बंदुकीच्या जीवावर, आणि आपलं तेवढं स्वराज्य लोपलं होतं. आणि नंतर हे लोकमान्य टिळक पुन्हा जनजागृतीस्तव पुन्हा या नगरमध्ये बोलले, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कशामध्ये, होम रूल चळवळ साठी ते इथं आले होते नगरमध्ये, आणि त्यांनी इथं घोषणा केली 31 मे 1916 रोजी. आणि मग त्या घोषणे, ती भारतभर दुमदुमली घोषणा ती स्वराज्याची, आणि ते मग अनेक स्वातंत्र्य सैनिक या घोषणेमुळे पेटून उठले, आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या स्वातंत्र्य सेनानी लाखोच्या वर जीवदान दिले, आणि आपल्याला कालांतराने चले जाव आंदोलन हे ते आपण त्यावेळेस आझाद हिंद सेना
अनेकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सुभाषचंद्र ऍक्टिव्हिटी बोस. करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. जेव्हा आपल्या हातामध्ये बंदुकी आल्या तेव्हा ते गोरे ना आपल्या साबदू शकत होते, बोलून चालून रंगरूपाने आपल्यापेक्षा वेगळे होते, इथं ते भूमिगत राहू शकत नव्हते, ते अत्यंत बोटावर मोजण्या इतके थोडे होते. या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2-3 असतील इंग्रज. आपल्या हातात बंदुका पागल्यावर ते धूर्त लोक होते इंग्रज. त्यांना वाटलं काय भारतामध्ये राहायचं, सगळंच लुटून नेलंय आपण, कशाला इथं राज्य करतोय, यांच्या बंदुकीला बळी पडतोय, आपण तर इथं लपून राहू शकत नाही, आहे का नाही, ओळखू येऊ शकतो, मग असं करूया आपण, हे राज्य का द्यायचं त्यांना. म्हणून त्यांचा तो पित्यायक नेमला भारतामध्ये आणि त्याला कानमंत्र दिला. जरी इथं प्रजासत्ताकाचं संविधान लिहिलं असलं तरी या ठिकाणी प्रजासत्ताक निर्माण होता कामा नये. तो निवडणूक आयोग, स्वायत्त निवडणूक आयोग, तो इंग्रजांचा हस्तक आहे, हे मी तुम्हाला आज सांगतो. आजही आज त्यांची ऍक्टिव्हिटी अशी आहे. इलेक्शन कमिशनवर बोलतो. हो, त्याची ऍक्टिव्हिटीच अशी आहे. मी स्वतः त्यांच्याशी करस्पॉन्डन्स केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं का याची गरज वाटत नाही आम्हाला. अरे कशाची गरज? कसे म्हणजे मी त्यांना म्हणलो तर प्रिफरेन्शियल वोटिंग, स्वराज्य आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि आज ही मतदान पद्धती स्वराज्यासाठी आणणं गरजेचं आहे. इलेक्शन कमिशनला तुम्ही काय पाठवलं होतं, म्हणजे मुद्दा काय होता तुमचा? मग स्वराज्य आता मी तुम्हाला दाखवतो, वाचूनच दाखवतो. ते थोडक्यात पत्र आहे, संपतला लिहिलेलं पत्र आहे ते. संपत इलेक्शन कमिशन होते त्यावेळेस. संपत VS, मुख्य निवडणूक आयुक्त, भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली. आज दिनांक 11/6/2012 को मुख्य निवडणूक आयुक्त पद पर आरूढ़ हो गए हैं. प्रजातंत्र के तमाम मतदाताओं के तरफ से आपका हार्दिक अभिनंदन. म्हणजे त्या दिवशी ते हजर झाले होते, कामावर रुजू झाले होते, पदभार स्वीकारला होता, म्हणून मी त्यांना आपल्या सर्व मतदारांतर्फे हार्दिक अभिनंदन केलं. आज की जरूरत यह है कि भगवान की विभूति स्वरूप कल्याणकारी भारतीय लोकशाही राज्य व्यवस्था साक्षात लोकशाही स्वरूप में साकार होना मतलब स्वराज्य का निर्माण होना. आपके कार्यकाल में आपके द्वारा संपन्न होने के लिए विश्वात्मक भगवान के चरणों में प्रार्थना है. यह संभव है कि आपकी सभी स्तर के निवडणूक प्रक्रिया में स्क्रीन टच टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके कंप्यूटर मशीन द्वारा मतदाता का तस्वीर खींचकर STV मतदान का अवलंबन करके मतदान का अधिकार मतदाता को दिया जाए तो मतदान का वैल्यू एडिशन होगा. काम होता है तो नाम होता है. उदाहरणार्थ इपिक कार्ड को समाज के लोग शेषन कार्ड बोलते हैं. म्हणजे शेषननी जे इपिक कार्ड काढलं ना त्याला शेषन कार्ड म्हणतात ना आज समाजामध्ये. म्हणून त्यांना मी म्हणलो तुम्ही तुमच्या काळामध्ये असे काही कार्य करा, आम्हाला तो अधिकार द्या. STV म्हणजेच सिंगल ट्रान्सफरेबल वोट, म्हणजेच पसंतीच्या प्राधान्यक्रमाने मत देण्याचा अधिकार त्या मतदान पद्धतीमध्ये जर अवलंबला तर आपल्या मताचं राज्य निर्माण होईल. मतदाराच्या मताचं राज्य म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या मताचं राज्य, त्याला प्रजासत्ताक म्हणता येईल. ते प्रजासत्ताक असेल. आजची परिस्थिती अशी आहे, तुमच्या मनात शंका आली ती सांगतो मी आता. आजची परिस्थिती अशी आहे, आपल्याला एकच मत देण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या एक मत देण्यामुळं आपण एक 7-8 जण उभा असतात, बहुरंगी लढत असती, त्या ठिकाणी एक जणाला आपण मत देतो, तो निवडून येईल याची गॅरंटी नसती आणि तो येतही नाही निवडून, म्हणजे आपलं मत दिल्लीला जात नाही. या ठिकाणी ही एक मतदान पद्धती अवलंबलेली आहे, हिला अडाणी मतदान पद्धती म्हणतो. हा निरक्षर आपण असं समजून निवडणूक आयोगाने त्यावेळेच्या तंत्रज्ञानानुसार, त्यावेळेच्या टेक्निकल याच्यानुसार त्यांनी ही मतदान पद्धती वापरली गेली. आपण निरक्षर असल्यामुळे आपल्याकडून मतदान करून घेण्यासाठी त्यांनी ही चित्रावर फुलीचा शिक्का मारायचा, ही अडाणी मतदान पद्धती आपल्याला दिली. आता त्यामुळे आपण ज्याला मत देतो तो उमेदवार पडतो, आपलं मत गल्लीच राहतं, आपलं दिल्लीला जाईलच याची गॅरंटी नाही. आणि या मतदान पद्धतीचे एक वैशिष्ट्य असं आहे, प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मत मिळवले म्हणून त्याला निवडून दिलं जातं त्या उमेदवाराला. आता त्याला अशी अट नसती, त्याला अशी जरूर नसती का 50% पेक्षा जास्त मत मिळावं. त्याला 30%, 20% मत असले तरी तो निवडून येतो. आणि ह्याच एका त्याच्या लक्षणामुळे, या म्हणजे याला चांगलं लक्ष नाहीये,
याच्यामुळं प्रजासत्ताक निर्माण होऊ शकत नाही. 20% 30% मतदान प्राप्त प्रतिनिधी आपला प्रतिनिधी मतदारसंघाचा कसा असू शकतो? हा सवलतीने पास झालेल्या विद्यार्थ्यासारखा झाला ना हो. म्हणजे प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त पडले म्हणून त्याला निवडून जायचं, पण त्याला एकूण मतदानाच्या घडलेल्या मतदानाच्या 50% पेक्षा जादा मतदान नसतं तरी तो निवडला जातो. हेच तत्व पुन्हा त्या सभागृहाचा नेता निवडताना वापरलं जातं ह्याला का? पर्याय काय? तर याला प्रेफरन्शियल वोटिंग हा एक पर्याय आहे. तो आपल्या साक्षर मतदारसंघामध्ये तो वापरला जातो. तिथं ते साक्षर लोक पसंती क्रमांक देतात आणि पसंती क्रमांक आणि ते सर्वांना मत देऊ शकतात. आता हे 5 जण उभा आहेत, तुम्ही याला मत देता पहिलं, आहे का नाही? मी पहिले याला देईल, तुम्ही दुसरे याला देता आणि मी दुसरे याला देईल. म्हणजे आपण ठरवायचं की हा, आपण ठरवायचं या 5 जणांपैकी आपण कोणाला हा याला मत दिलं, हा निवडून, हा जर नाही निवडून आला तर कोण असेल हा देऊ आपण दुसरा नंबर. हा जर नाही निवडून आणू शकला तर याला 3रा नंबर देतो, याला मी 4था देतो, याला 5वा देतो. आणि अजून एक नोटा बटन असतं त्याला पण मी देऊ शकतो मतदान. मला कोणी नकोय. हा, हे कोणी नकोय. पण त्याने ते उलट त्याचा एक प्रॉब्लेम झाला. ती ज्यावेळेस हे आलं ना मार्केटमध्ये लॉन्च केलं ना ते नोटा, त्यावेळेस महानगरपालिकेला बोराटे म्हणून एक उमेदवार ते बिनविरोध निवडून झाले होते. तेव्हा मी दिल्ली आयोगाला फोन केला, अहो म्हणलं तुम्ही त्यांना निवडून कसं दिलं बिनविरोध? आणखी नोटा बटन बरोबर त्यांची जर फाईट लावली असती तर आम्हाला संधी मिळाली असती ना. नोटाला जास्त मतदान होतं म्हणजे नाही, मग तुम्ही नोटा बटन का तयार केलं? मग त्याच्याबरोबर त्याची लढत का नाही? नोटांनी जर नाही माघार घेतली ना, तेव्हा ते म्हणले अजून याचे नियम बनायचे राहिले. ओके, तो बिनविरोध निवडून आला होता तर तुमचं म्हणणं होतं की नोटा बरोबर त्याची फाईट लावायलाच पाहिजे होती ना, कारण आम्ही नोटाला मतदान देणारे होतो. आणि मग नोटा निवडून आला असतं ना तर ते निवडणूक आयोग मला म्हटले अजून याच्याबद्दल नियम बनायचे राहिलेत. नेटकाच लॉन्च केलेला होता. आज आपण जे बघतो म्हणजे आज मी तुमच्यासोबत मुळात चर्चा करण्याचं कारण हे आहे की तुम्ही जरी तुमची विचारसरणी एक असेल पण तुमची विचारसरणी कुठेतरी लोकमान्य टिळकांशी जुळते, कुठेतरी म्हणण्यापेक्षा ती जुळते. तुम्ही पेअर ऑफ पण केला, तुमचे विचार पण तसे आहेत. तुमच्या म्हणजे आपली जे काही चर्चा झाली त्यावर मी आता तर्क लावला. आजचं जे इलेक्शन कमिशन आहे आज खूप गदारोळ पण चालू आहे इलेक्शन कमिशनवर. खूप जण हे पण म्हणतात की ते गफलत करत आहेत किंवा ते कुठल्या तरी एका पर्टिक्युलर पक्षाची ते बाजू घेत आहेत. ह्यावर तुमचं काय मत आहे? आता मी तुम्हाला तेच सांगतो ना, ते जे इंग्रज आहेत ना ते भारत सोडून गेले, परंतु ते सहजासहजी आपल्याला स्वातंत्र्य कशी देतील म्हणून ते धूर्त इंग्रज होते. ते म्हणजे इथून काही न्यायचं राहिलंच नाही, पण यांना स्वातंत्र्य का द्यायचं म्हणून त्यांचा तो पित्या, त्यांचा हस्तक तो नेमला, तो स्वायत्त निवडणूक आयोग म्हणून. आणि त्याला सांगितलं का इथं प्रजासत्ताक निर्माण नाही झालं पाहिजे. तर त्यानं अशी काही परिस्थितीला अनुसरून निवडणूक पद्धती वापरली, अडाणी मतदान पद्धती, ज्याच्यामधून प्रजासत्ताक निर्माणच होऊ शकत नाही. आणि प्रजासत्ताक निर्माण झालंच नाही. जे काही झालं ते प्रजासत्ताकाचं नाटक आहे. कारण 20% प्रतिनिधी निवडून जातो, याला लोकशाही म्हणायचं का सांगा बरं? आणि तिथं राज्यसभागृहामध्ये गेल्यानंतर ज्याला 50% पाठिंबा आहे त्याला पंतप्रधान पदाची शपथ दिली जाते, त्याला मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते. तिथं 50% क्रायटेरिया कसा आला? मग इकडं निवडून जाताना 20% बी जातो, 30% बी जातो. आजकाल जम्मू काश्मीरमध्ये 10-12% सुद्धा निवडून गेले आहेत. अशी पण काही इतिहास, म्हणजे एवढी काही हे प्रजासत्ताक नाहीच आहे. हे आपण म्हणून आपल्याला आंदोलन करावं लागतं. हे गोरे इंग्रज बरे होते अशी म्हणायची पाळी आज आली आहे. तुम्ही बोलतोय तुम्हाला म्हणून तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागला ना. म्हणून तो कोर्ट म्हणले यदा ही धर्मचे. परत बरं झाले तुम्ही आले जन्माला, आता तरी काहीतरी स्वराज्य येईल. पण आमच्या पुढे तुम्ही मांडलं म्हणले हे चुकीचं आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे जा. म्हणजे जजनी मला सांगितलं. आज आपल्या देशाची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला? आणि मग आज तो जो इंग्रजांचीच राजवट आहे अजून चालू, फक्त गोरे गेले आणि तशी परिस्थिती झाली आहे. आणि तो जो स्वायत्त निवडणूक आयोग आहे ना, हा निवडणूक आयोग एक क्रायटेरिया लावतो निवडून येणाऱ्याला, इलेक्शन खेळणाऱ्याला, का तुमचा इलेक्शन खर्च जमा करा. आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल का हे इलेक्शन खर्च खरंच दिले जातात का? 75 लाख रुपये खासदारकीला दिला,
एक 25 लाख रुपये आमदारकीला सांगितलेले आहेत, एक 10 लाख रुपये सरपंच पदाला किंवा याला असतात. ही एवढी लिमिट ठेवलेलं असतं. आता हे 75 लाख रुपयाचा त्याचा एक दिवसाचा खर्च असतो, पण तो सगळा काळ्या पैशामध्ये हे निवडणूक खेळल्या जातात हे आपल्याला सगळ्याला दिसतंय उघड. पण आपली न्यायदेवता आंधळी असल्यामुळं आपण पुराव्यासहित त्याला बोलू शकत नाही ना, असं आहे. आणि हे निवडणूक आयोगाला माहिती आहे का हा निवडणूक घरचं सत्यप्रतिज्ञेवर खोटा आलेला आहे, तर ते म्हणते जाऊ दे आमच्या दप्तरी दाखल करा, कधी पाहिजे तर आम्ही फाईल उघडू शकतो. मग ते आपले या पंतप्रधानाचं, मंत्रिमंडळाचं किंवा ह्या सगळ्या नेते लोकांच्या या फाईल त्यांच्याकडे आहेत. ह्याच्यावर हे खोट्या प्रतिज्ञापत्रीवर यांनी सही केली. इलेक्शन खर्च सादर केलेला आहे. आणि ही जर फाईल ओपन केली तर यांचं पंतप्रधान पद सुद्धा राहत नाही. इतकी भयानक अवस्था आहे आज भारतामध्ये. हा निवडणूक आयोग भारतावर राज्य करतो आहे आणि हा निवडणूक आयोगचा मालक तो लंडनमध्ये बसलेला आहे. त्याच्या अनुसार यांनी मग आज एवढी समजा टेक्नॉलॉजी वाढलेली आहे तर यांनी निवडणूक पद्धतीत बदल का नको करायला पाहिजे का नाही. मी लिहितोय पत्र, तो म्हणतोय याची गरज वाटत नाही आम्हाला. म्हणजे काय याचा अर्थ असा आहे ना, ईव्हीएम मशीन आणलं की त्यांनी. मग ईव्हीएम आलंय पण मतदान पद्धती कुठं बदलतोय. एकाच माणसाला तुम्ही एकच मतदानाचा अधिकार, तुमचा अधिकार घटवला गेला. तुम्ही मतदार बळीराजा आहात, मतदान देणारे दानशूर बळीराजे. माफ कर भिकाऱ्याला म्हणू शकता तुम्ही कदाचित, पण जर नेता आला तर तुम्हाला माफ कर मानता येत नाही. देतो म्हणावं लागतं पण देता येत नाही. तुम्हाला एकच मत द्यायचा अधिकार दिला, तुमचा हात बांधला, पण दान करणे हा मानवा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्या परमेश्वराने तुला जन्म देताना दान करण्याचा पूर्ण अधिकार दिला. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दान करायला कुणीच अडू शकत नाही तुम्हाला, स्वतंत्र आहात तुम्ही. पण या निवडणूक आयोगाने तुमचा हात बांधला आणि एकच मत बोले दे. आणि ते स्वातंत्र्य तुम्हाला दिलं ना, संविधानिक मूलभूत अधिकार स्वातंत्र्य, ते तिथं घटवलं गेलं आणि तुमचा हात बांधल्यामुळे तुम्ही बंधनात पडले, तुमचं स्वातंत्र्य गेलं. तुम्हाला एकच मत द्यायच्या अधिकारामुळं तुमचं मतदान दिल्लीला जात नाही, तुमचं मत पराभूत होतंय आणि तुमचं राज्य तयार होत नाही. तो बळीराजा तू पातळीच आहे अजून बी, त्याच्यामुळे तू आत्महत्याच कर. हे आता सरकार तेच सांगते. ह्या बळीराजाचा उद्धार होण्यासाठी त्या परमेश्वराला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. ज्या वामन अवतारामध्ये त्या बळीराजाला पातळी घातलं आणि त्या निवडणूक आयोगाने तीच पद्धती अजून बी लागू केली आहे. प्रजासत्ताक म्हणजे आपलं सर्वांचं राज्य. तुम्ही आधी सरकारी नोकरीमध्ये होता, इरिगेशन मध्ये होता तुम्ही. मी इंजिनियर होतो, इंजिनियर इरिगेशन पाटबंधारे इंजिनियर. लोकपाल बिलच्या वेळेस तुम्ही ती होतो मी नोकरी सोडली आणि तुम्ही पूर्णपणे म्हणजे सरकारी नोकरी डावलून तुम्ही स्वतः आहे का बरोबर आहे ना. ही परिस्थितीवर आपण मात करायची ठरलं. मला काय वाटतं की कुठला असा काळ होता त्यामध्ये नाही का खरंच भारतामध्ये लोकशाही होती, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षात आजची परिस्थिती काय? काय झालंय बरं का, हे अडाणी मतदान पद्धतीमुळे सगळे नेत्यांना अडाणी समजून त्या पद्धतीने अपराव चाललेला आहे. पूर्वी थोडंफार मुसलमानांच्या बाजूनं वोट बँकेची राजनीती निर्माण झाल्यामुळं या अडाणी मतदान पद्धतीतून वोट बँकेची राजनीती निर्माण होती. 30% मतावर निवडून येता येतं, 20% मतावर निवडून येता येतं. तशा पद्धतीने यांची राजनीती तय होती आणि तशा पद्धतीने मध्ये ऍक्टिव्हिटी सुरू होती. आणि मग 30% मध्ये उमेदवार निवडून आणायचा म्हणल्यानंतर मग माणसं उभे केले जातात. मग जातीपातीचं राजकारण तिथं निर्माण केलं जातं. याला वोट बँकेची राजनीती म्हणतात. आणि ही वोट बँकेची जर सत्तारूढ होण्यासाठी ची काय परिस्थिती आहे त्याच्यानुसार राजनीती चालती ना. मग इथं या अडाणी मतदान पद्धतीत कसं आपण निवडून येऊ शकतो, या धर्तीवर वोट बँकेच्या राजनीतीचा तेव्हा जन्म झालेला आहे. जेव्हापासून ही वोट बँकेची राजनीती ही अडाणी मतदान पद्धती लागू झाली ना, त्याच वेळेस वोट बँकेच्या राजनीतीचा जन्म झाला आणि तेव्हापासून हळूहळू ती वोट बँकेची राजनीती मोठी होत गेली. भ्रष्टाचार पण वाढत गेला आणि आता भस्मासूर इतका मोठा झालेला आहे ना का त्या भस्मासुराला आवरणं तेव्हा शक्य आहे जेव्हा प्रिफरेन्शियल वोटिंग येईल. भ्रष्टाचाराचा जर निर्मूलन करायचं असेल तर प्रिफरेन्शियल वोटिंगचा अधिकार मात्र राज्याला मिळायला पाहिजे. कारण भ्रष्टाचाराची जननीच ती आहे ही अडाणी मतदान पद्धती. आणखी एक गोष्ट आहे ना की जर आपण कुठल्याही उमेदवाराला निवडून दिलं तर तो 5 वर्ष त्या मतदारसंघाचा तो आमदार खासदार असतो.
पण अशी पण एक व्यवस्था पाहिजे का, की तुम्ही 1 वर्ष झालं आणि तुम्हाला असं वाटतंय की नाही हा तेवढा कॅपेबल नाहीये, किंवा हा त्याची मुद्दे सोडून इतर मुद्द्यांकडे लोकांना घेऊन चाललाय. काय असतं बरं का, तुमचा मुद्दा आज बरोबर वाटतो तो, परंतु परिस्थिती अशी आहे, ही जी राजव्यवस्था निर्माण झाली ना, ही चुकीच्या मतदान पद्धतीमधून निर्माण झाली. त्यामुळं त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ना, ती परिस्थितीनुसार तो बरोबर करत असतो. तो काही चूक नाहीये, कारण त्याला तशी ऍक्टिव्हिटी करावी लागते. तो परावलंबी झालेला आहे पूर्णपणे. तुम्ही ध्यानात घ्या, नाही का लक्षात येत? हा, थोडस तो घरच्या भिकारी नसतो तरी त्याला भ्रष्टाचार का करावा लागतो? हा एक प्रश्न फार मोठा असतो तो. आणि भ्रष्टाचार करणं म्हणजे हे साधारणपणे आता जरा प्रतिष्ठेचं लक्षण वाटत असलं तरी पूर्वी नव्हतं ती, तरी पण त्याला भ्रष्टाचार करावा लागायचा. आणि भ्रष्टाचाराने मध्ये आपली नालस्ती होती, नाही का, समाजामध्ये बरोबर राहत नाही ना आपली. पण आजकाल तशी परिस्थिती राहिली आधी नाही. भ्रष्टाचार केला म्हणजे कुठेतरी एक समाजामध्ये मानवरती करण्याची एक हिंमत होत नव्हती. म्हणजे खरंच हिंमतवान आहे बुवा. आज 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 हा ना, मग आज ते पुरुषार्थ वाटायला लागलाय. आज असं आहे की अरे आमदार असून सुद्धा याने काहीच कमवलं नाही, त्याला काही जमलंच नाही. हा, म्हणजे असं अशी नामुष्की आज उलट व्हायला लागले. आज उलट होते. मग एकाच परिणाम आहे, या परिस्थितीमुळे त्याला वागता नाही आलं. तसंच करायला पाहिजे पण त्याला करता नाही आलं. तसंच करायला पाहिजे पण त्याला करता नाही आलं. तो गेला बाजूला. आणि तो बाजूला जाऊ नये आणि समाजाचं भलं व्हावं म्हणून हा माया गोळा करतो आणि पुन्हा त्या दुष्टचक्रात पडतो का ते पैसे वाटून पुन्हा. आणि आजकाल नवीन फॅड आलंय का सरकारी पैसा वाटायचा. हे लाडकी बहीण योजना हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यासाठी कोणत्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला नव्हता, कोणीही मोर्चा काढलेला नव्हता, अलग लक्षामध्ये. पण याच राज्यकर्त्याच्या या सुपीक डोक्यातून ही आयडिया आली का आपण सरकारी पैसा जर वाटला तर काही प्रॉब्लेम नाही ना, उघड आपण मतदान खरेदी करू शकतो सरकारी पैशाने. त्याचा फायदा झाला. हा, त्याचा फायदा त्यांना झाला. आणि मग हे असं कोणीकडे चाललेलं आहे आपलं राज्य बघा बरं. आणि हे राज्य व्यवस्थित यावा आणि स्वराज्य आपल्याला मिळावा, या बळीराजाचा उद्धार व्हावा. जो शेतकरी आत्महत्या त्या शेतकऱ्याला जर दिला असतं तर तीच लाडकी बहीण त्या शेतकऱ्याच्या घरी खुरपायला आली असती ना. आज ती लाडकी बहीण त्या शेतकऱ्याच्या घरी खुरपायला येत नाही, कारण पैसा फुकट मिळाल्यानंतर ते शेतकऱ्याची लय प्रॉब्लेम झालेला आहे मोठा. आणि तो शेतकरी अनेक बळी पडायला, म्हणजे मी तर सोडून दिली मागच्या वर्षी शेती करणं. मी लगेच आत्महत्या करून टाकली, कारण काही परवडत नाही शेतीमध्ये. तुम्ही आत्महत्या केली म्हणजे? मग मी शेती सोडली याचा अर्थ मी आत्महत्या केली शेतकऱ्याने एका. मी शेतकरी होतो भूमिकेत, पण नाही परवडा ना. मग मी माझ्या भावाला सांगितले, सांभाळ बाबा तू, मला पेन्शन आहे, मी पेन्शनवर आरामशीर जगणार आहे. मी माझी पेन्शन कशाला तिथं घालू, कारण बांधून भाव नाही ना. मग मी खर्च मात्र करतोय. इकडं खतं घेतले बांधून भाव, बी घेतलं बांधून भाव, लाडक्या बहिणीला खुरपायला बोलवलं, ती म्हणती नाही भाऊ आता साडते, तर आम्हाला दिलंय सरकारने, फुकट दिलंय, तुम्ही कष्ट करता जरा जादा द्या ना आम्हाला. आम्हाला कष्ट न करता सरकार देत आहे ना पैसे. तुमच्या इथं दिवसभर घाम गाळायचा म्हणल्यानंतर मग आमचं त्यांचं व्हॅल्युएशन वाढलं ना हो. मग एवढं सगळं व्हॅल्युएशन वाढलंय, ट्रॅक्टरवाल्यांचं डिझेल वाढलंय, ट्रॅक्टरवाला सुद्धा मेहनतीचे पैसे घ्यायला लागला. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची झालेली आहे ना. आता त्यांनी त्या बळीराजाचा ही पातळी गेलेला आहे. आज वेळ आलेली आहे त्याच्या उद्धाराची. त्याच्यासाठी हे संविधान भारताचं, आपलं राज्य प्रजासत्ताक निर्माण झालं ना, ते त्याचंच एक आहे. पण आपल्याला मताचा अधिकार नसल्यामुळं आपल्या मताचं राज्य तयार होत नाही. हे वोट बँकेची राजनीती आहे ना, ही कुणीकडे घेऊन चालली आपल्याला, ही कुठं नेऊन घालील तपास लागत नाही. आणि हेच पेटून देतेत का आरक्षण माग, आरक्षण माग, तुला काय करायचं आम्ही आहेत, किती पैसा लागतो ना. मग आरक्षण म्हणजे आपलं जाती आरक्षण म्हणताय ना तुम्ही? हा, आज आरक्षणासाठी आपले इथे जे मोर्चे काढले जातात, अहो हे खरोखर इतके श्रीमंत आहेत का? यांनी कुठून जमावला एवढा पैसा? यांना या राजकारत्याचाच फूस आहे. आज कोण, मी इतके दिवस झालो स्वराज्यासाठी लढतोय, 12 वर्ष झाले हो. पण मला साधं वर्तमानपत्रात द्यायला गेलो ना मी, तिथं सुद्धा ते छापीत नाहीत. मी उभा राहिलो ना पदवीधर मतदारसंघामध्ये सुधीरजी तांब्यांच्या विरोधामध्ये 17 साली, त्यावेळेस मोटरसायकलवर फिरलो मी, पत्रकार परिषदा घेतल्या, पण त्यांनी छापलं नाही. म्हणले हा मुद्दा चांगला, अमकं तमकं भरपूर चांगला, पण ते छापत नव्हते. कारण त्यांनी शाही
त्यांची वापरलेली होती. त्याने तुमची शाही नाही, शाही भरायच्यात. आता त्यांची शाही भरायला मला परवडेल का? मी कशाला मोटरसायकल हिंडला होतो, जळगाव, धुळे, तिकडे गेलो, नाशिक, हे 5 जिल्ह्याचा मतदारसंघ होता. म्हणजे आता जे काही आरक्षणाचे मुद्दे चालू आहे, हा, तर ते सगळं हे आरक्षण बिरक्षण काय नाही. प्रजासत्ताकामध्ये आपण सर्व राजे आहोत. राजा ही भगवंताची विभूती आहे. आपल्याला आपला आत्मोद्धार होण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत आपले मानवजी आपण आलो तर. याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे भगवतपदी विरून जाणे, भगवतपद प्राप्त करणे, आणि राजा म्हणजेच भगवत विभूती आहे. तर तुम्हाला जर राजापद मिळालं तर तुमचा अनिशात उद्धार झाला ना. आणि अशा प्रकारे हे तर ईश्वरनिष्ठांची मांदी आली, हे पसायदानी सिद्ध होईल. अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरूंचे आरव निर्माण होईल. काय नाही आहे आज भारतामध्ये, सगळं काही आहे. एवढं 3 ऋतू जगामध्ये कुठं नाही, भारतातच आहेत. आणि विविधतेने नटलेल्या, भाषेने नटलेला एवढा सुवर्ण संपन्न आपला देश असताना या ठिकाणी ही आज जी आपल्याला पातळी आपण मतदार राजा, अहो संविधान आपल्या बरोबर आहे ना, पण ही मतदान पद्धती बिघडलेली आहे. एवढी दुरुस्त करायची मला काही अधिकार नाही. लगेच इथं स्वराज्य नाही, आपण जगाच्या काय म्हणते ते विश्वगुरू होऊन जाऊ. पण आपली मतदान पद्धती चुकीची असल्यामुळं इथं संविधानिक प्रजासत्ताक निर्माण झालं नाही आज. आणि ते होण्यासाठी प्रेफरन्शियल वोटिंगचा अधिकार बळीराजा तुला मिळायलाच पाहिजे, तरच तुझ्या मताचं राज्य तयार होईल. आणि तू आरक्षणाचा जो दावेदार झाला ना, ते झंझट निघून इडापिडात तळून बळीचं राज्य इथं निर्माण होईल. आता तुम्ही म्हणे की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ. आजची जी राजकीय परिस्थिती किंवा आपण जे बघतो आमदार किंवा खासदार लोक जे असतात, त्यांना मुळात ते ज्या पदावर आहेत ते एक जॉब म्हणून आहे की एक सामाजिक कार्य म्हणून आहे? आता त्यांनी आमदार किंवा खासदार, बरोबर आहे, त्यांनी सामाजिक कार्य, आपली भूमिका आहे, त्यांनी सामाजिक कार्य असावा, त्यांना सामाजिक कार्य करतात असं आपली भूमिका आहे. पण त्यांची भूमिका अशी असते ना, ही तर पक्षीय राजवट आहे, तुम्ही ध्यानात घ्या. माझा प्रश्न बरोबर आहे ना, प्रश्न होत्या माझा, थांबा. हे जे आमदार किंवा खासदार आहे, हे आपण त्याला तो जॉब नाही तर ते एक सामाजिक कार्य म्हणून आहे. मग आमदार आणि खासदारांना पेन्शन पाहिजे का, किंवा त्यांना दर महिन्याला पगार पाहिजे का? बरोबर आहे. ती जी इंग्रज राजवट होती ना, त्याच्यामध्ये ती पेन्शन होती. हा पेन्शनचा मुद्दा तेव्हापासून आहे. आता इंग्रज गेले निघून, तरी काळे इंग्रज आहेत ना या भारतामध्ये. आमदार आणि खासदारांना गरज आहे का? बरोबर आहे ना. आज राज्य कोणाचं आहे, मी ते पहिलंच सांगितलं तुम्हाला. हा जो निवडणूक आयोग आहे ना, हा कोणाचा पित्या आहे? लंडनचा. त्यांचं राज्य गेलेलं नाही भारताहून अजून. ते मांडलिक राजे आहेत त्यांचे. कोणते? हे आपण जे निवडून देतो ना, हे अगोदरच निवडलेले असतात. हे फक्त आपल्याला म्हणतात मतदान करा. 30% हे अगोदरच मुंबई दिल्ली ठरलेलं जातं, कोणत्या पक्षाला किती. माझी सेटिंग होती तिथं अलग लक्षामध्ये. तिथं ते विजयी होतात आणि फक्त आपल्याला नॉमिनल मतदान केलं जातं. आणि ते अगोदरच निवडून झाले असतात. ते तो म्हणतो बाबा त्या पक्षाने मला तिकीट दिलं, तुम्ही मला मत दिलं म्हणून मी नाही निवडून आलो. तो उभा होता, त्याने मत खाल्ली म्हणून मी निवडून आलो. अलग लक्षामध्ये मी धर्मवाद केला म्हणून मी निवडून आलो, तुम्ही मत दिलं म्हणून तो मानायला तयार नाही. तो आजही मांडलिक आहे पहा, बरोबर आहे, त्या पक्षाचा. आणि तो पक्ष कोणाचा मांडलिक आहे? त्या इंग्रजांचा. ते इंग्रजांचा पित्या कोण आहे? निवडणूक आयोग. बरोबर. तो पक्ष कोणाच्या अंडर आहे? निवडणूक आयोगाच्या अंडर. अलग लक्षामध्ये. आणि हे निवडणूक आयोगाचे पक्षाचे जेवढे लोक आहेत ना, हे पक्षाचे आहेत, मांडलिक राजे आहेत. हे टोटल सगळे मांडलिक राजे आहेत इंग्रजांचे. हे इंग्रज गेला नाही अजून, राज्य आहे त्याचं. हे फक्त मांडलिक राजाच्या स्वरूपात. इथून त्याला काही न्यायचंच नाही हो. हा कर्ज बाजारी आहे. हे कर्ज काढू 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 हे चालवते. तुमचा रोष कुणावर आहे तुमचा आत्ता? हा निवडणूक आयोग हाचे खरा जिम्मेदार आहे. आजपर्यंत जेवढं मी भारताचं 75 सालामध्ये नुकसान झालंय ना, याला जिम्मेदार तो निवडणूक आयोग आहे, असं मला आज वाटायला लागलं. कारण तो मतदान पद्धतीत बदल करायला तयार नाहीये. काय कारण आहे तर तुम्ही सांगा ना मला. प्रेफरन्शियल वोटिंग अधिकार तुम्हाला द्यायला निवडणूक आयोगाचं काय अडचण आहे? आज EVM
आलं का लक्षामध्ये EVM बयान करा, म्हणजे नकोय असं जे म्हटलं जातं. पण मी म्हणतो EVM मशीन हे आपल्या निरक्षराकडून मतदान करून घेण्यासाठी एक वरदान आहे. प्रजासत्ताकाच्या दृष्टीने हे एक वरदान आहे. आपण निरक्षर आहोत तर आपलं मतदानाचा क्रमांक त्या मशीनला समजल. जर आपल्याला प्रेफरन्शियल वोटिंगचा अधिकार दिला तर मी म्हणतो ना आपलं स्वराज्य निर्माण होईल. तर ते अधिकार मिळाल्यानंतर हे EVM मशीन एक वरदान असेल. हा निरक्षर माणसांनी चित्रावर त्याला जवळचा लांबचा कळतो, कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे कळतं. एकाला देऊ दोघांना देऊ सर्वांना देण्याचा त्याला अधिकार पाहिजे. आणि तो मत देईल तेव्हा त्याच्या मताचं राज्य तयार होईल. आणि त्या मतदान पद्धतीमध्ये कोटा ठरवून दिला जातो. 50% जास्त मतदान प्राप्त केलं तर तो विजयी घोषित केला जातो. प्रजासत्ताकाची खरी मतदान पद्धती ही आहे प्रिफरन्शियल वोटिंग. ही अडाणी मतदान पद्धती हे काम चालवू तेवढ्याचं धोरण होतं, ते आता बदलायला पाहिजे ना हो. आता सगळी जनता साक्षर झाली. 2 वर्षाच्या पोराला हे मोबाईल द्या हातात, त्याला म्हणावं आमका गेम काढ, ते पोरग चित्रावर पाहून फक्त गेम काढतो. हे तर अनुभव आहे का नाही आपल्या सर्वांना. मग आता 2 वर्षाच्या पोराला चित्रावर जर पाहून समजा गेम काढता येतो, तसंच या अडाणी माणसाला चित्र पाहून मतदान देता येईल का नाही. क्रमवारीने पहिलं वडाला दिलं, दुसरं घोड्याला दिलं, तिसरं माशाला दिलं, चौथं उगवत्या सूर्याला दिलं, असं ते देऊ शकतात ना. मग त्यांच्या बुद्धीचा वापर तिथं करू दे ना. इथं फक्त डोकी मोजली जातात. 20 डोकी याला मिळाली नाही निवडून आला, डोक्यातली बुद्धी नाही मिळाली. पुढे कसं कॅल्क्युलेट करायचं. आता हे पहा, तो मुद्दा आहे ना, तो कॅल्क्युलेशनचा मुद्दा, तो इलेक्शन कमिशन त्या लोकांना ट्रेनिंग देईल ज्यांना बोलवलं जाईल ना मतमोजणीला, त्या लोकांना ट्रेनिंग देईल आणि त्यांच्याकडून ती घेईल. पण तुम्हाला मी सांगतो, आता मला हे प्रश्न विचारतात, सर्वांना मत दिलं तर निवडून कसं येणार कोण. यासाठी एक दृष्टांत देतो. आपण मंदिरात जातो, देवाचं दर्शन घेतो, आनंदी होतो, देव पावतो, आपल्याला बाहेर येतो. अनेक भिकारी म्हणतात दान करा धर्म करा, दान करा धर्म. आपण खिशात हात घालतो, मूठभर चिल्लरीची आपल्या हातामध्ये, किंवा एवढा मोठा नोटाचा जुडगा येतो हातामध्ये. एकाला नाही देत, आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो. अनेक भिकारी असतात, आपण आयपतीप्रमाणे सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि संपलं अजून भिकारी शिल्लक माफ कर म्हणतो. आणि संध्याकाळी त्या सगळ्या भिकाऱ्याचा गल्ला मोजा बरं, सारखा भरण का नाही, ज्याचा जास्त भरण तो निवडून आला. अशी ही मतदान पद्धती आहे. आपल्याला मतदान द्यायचा अधिकार आहे, बाकी आपल्याला काही डोकं लावायची गरज नाही. आणि जे थोडेफार लोक बोलवले जातील मतमोजणीला, त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल. आणि त्या ट्रेनिंगमध्ये असं आहे, ज्यांचा घोडा म्हणजे पहिलं याला मत दिलं ना, आपण या 5 जणांना दिलं, 200 मतं याला, 300 मतं याला, 1000 मतं याला, आणि कमी मतं याला आहेत, तर याच्या मतपत्रिका उचलल्या जातात. आणि 2 नंबरचं वोटिंग कोणला आहे तिकडं ट्रान्सफर होतात त्या मतपत्रिका. इकडे ट्रान्सफर होतं आपलं मत. मी याला मत दिलेलं आहे पहिल्या क्रमांकाला, हा पराभूत झालेला आहे. याच्या मतपत्रिका काय 500 असतील, त्या खोलल्या गेल्या. प्रत्येक मतपत्रिका याच्यापैकी कोणाला दुसऱ्या क्रमांकाने मत आहे त्याच्याकडे दिले जाते. त्या मग या दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा यांची मतमोजणी. याला पहिले 250 होतं तर आता 50 आल्या, म्हणजे 300 झालं याला मत. याला 1000 होतं तर याला 1500 झालं मत. याला 100 होतं तर याला 150 झाला. असं अशा पद्धतीने याच्या 500 मतपत्रिका वाटल्या गेल्या. यांची मतात वाढ झाली का नाही ही पुन्हा पाहिली जाते. पुन्हा याचा क्रमांक असतो घरी जा म्हणायचा, म्हणजे हा स्पर्धेतून बाद होतो. मग याचे 800 मतं असतील, या 800 मतं या तिघात ओपन करून पुन्हा 3ऱ्या नंबरला कोणाला दिलं ह्या तिघापैकी तिकडं जातं. अशा प्रकारे आपण दिलेलं मत, माझं मत फिरत 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 ह्या विजयी उमेदवाराकडे जातं. आणि तो सर्वानुमते निवडून आलेला असतो. याची अखेर परिणिती, जरी 50% मत पाहिजे असेल ना, पण एकल संक्रमणीय मत म्हणतात याला. आपलं मत फिरत फिरत परत विजयी उमेदवाराकडे नाही, आपलं मत विजयी होतं आणि आपलं मत दिल्लीला जातं. त्याला स्वराज्य म्हणतात. आपल्या सर्वांच्या मताचं राज्य निर्माण होतं, त्याला स्वराज्य म्हणतात. तेच प्रजासत्ताक राज्य आहे खरं. खरी प्रजासत्ताकची ती भूमिका आहे. आता ती याच्यामध्ये इथं सांगतो मी तुम्हाला, इथं संविधानाने जो तुम्हाला स्वातंत्र्य दिलं ते इथं बाधित झालेलं आहे. तुम्हाला बंधन केलं, एकच मत दे बोले, तुमचं स्वातंत्र्य गुल झालेलं आहे. इथं तुम्ही पारतंत्र्यात गेलात ताबडतोब. तुम्ही किती मतदान केलं तुमचं राज्य तयार होत नाहीये. आणि तुम्ही निवडून दिला, तुमचं मत गेलं दिल्लीला, तरी तो प्रतिनिधी तुम्हाला मानायला तयार नाही, कारण त्याला तिकीट दिलं असं त्या पक्षाने.
त्यांनी केला असो जातीवाद धर्मवाद, त्यांनी वाटलेले असतात पैसे, तो उभा असतो म्हणून तो निवडून जातो. तुम्ही मत दिलं म्हणून तो मानायला तयार नाही. एकंदरच आपलं मत इथं सध्या काडीची किंमत नाही या प्रजासत्ताकमध्ये. या मतदाराच्या मताला काडीची किंमत नाहीये. ही पहिली आपल्याला किंमत मिळाली ना तर आपला उद्धार होईल. अहो आरक्षण बिरक्षण काय आहे, मामुली बात आहे. हे मकर लढायला लाविते, त्यांचा हेतू वेगळा असतो. म्हणजे आरक्षण मिळणार नाही सगळ्याला माहिती आहे, पण तो लढतोय, येऊन जातोय. काय म्हणजे हे बुद्धीला तरी पटतं का, तुम्ही सांगा बरं. आणि स्वराज्य म्हणजे आपलं सर्वांचं आरक्षण ना हो. स्वराज्य आपलं राज्य, आपण राजा. आरक्षणचा काय विषय, पण मग म्हणजे संपूर्ण आरक्षण. स्वराज्य याचा अर्थ संपूर्ण आरक्षण. आज काय होतंय की ठराविक एका जातीला किंवा ठराविक काही लोकांना आरक्षण मिळतं, काहींना नाही मिळत, त्यामुळे कदाचित नाही हे याच्यात पूर्ण आहे ना, ही वोट बँकेची राजनीती आहे, पूर्ण वोट बँकेची राजनीती. हे आरक्षण मागणं हे ते तुम्ही सांगा ना. अहो जिथं माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी म्हणतो 96 कोळीन मराठा, अलग लक्षामध्ये. आणि आज मी त्याच्यामध्ये सामील होतो. आता आज मी कसं काय आरक्षण मागायला लागतो, आणि लग्न आल्यावर मुली लगेच 96 कोणी मराठा झालो मी. आणि आज लगेच चाललो मोर्चामध्ये. आणि मी सांगतो आमच्या शेजारी माळी, बरं का, माळी शेतकरी. मी म्हणलं अरे तिथे पेट्रोल पंपावर कामाला होता. मग मी म्हणलं अरे ते दिसत नाही रे. ते गेला ना तिकडं मोर्चामध्ये मुंबईला. अरे मराठा मोर्चात ते माळी कशाला गेला. ते म्हणलं काय घे नाही, मला भेटल्यावर काय घे नाही. 2-4 दिवस 8 दिवस निघले ना आपले खाऊन पिऊन. तिथं कुठे विचारलं जातं तुम्ही माळी आहे का मराठा आहे. त्या मोर्चामध्ये एकंदर जेवढं दिसलं ना ते सगळी मराठा जातील. म्हणजे कुठली लोक आपण म्हणतो तसं, ते जेव्हा कुठल्याही आंदोलनाला जातात तर ते मजा करण्यासाठी जातात असं तुमचं मत आहे. त्यांना आणलं जातं, त्याला काय बोलवलं जातं, जमा केलं जाते, पैसे दिले जाते. आणि ते एक इव्हेंट मॅनेजमेंट आहेत ना त्यांच्याकडे, तसे लोक इव्हेंट मॅनेजमेंट करणारे भरपूर लोक आहेत. तिकडून पॅकेज आलं का, ते वाटून टाकलं का, झालं लगेच तयार. आणि कशासाठी केलं जातं. ही राजनीती सगळी वोट बँकेची. अलग लक्षामध्ये दाखवायचे, करायचे, काही विचारू नका. त्यांना दुसरं काहीतरी पास करून घ्यायचं असेल का, ते लगेच हा मुद्दा उभा करतात. म्हणजे त्यांचं काय असेल ते असेल, पण ते वाईट मार्गाने भारत चाललेला आहे एवढं तुम्हाला सांगतो. आणि स्वराज्य जर प्राप्त झालं तर आपल्या पुढल्या पिढीसाठी हे कार्यक्रम आपल्याला करणं गरजेचं आहे. आरक्षण मागून माझ्या पोराचं काही कल्याण होणार नाही, ही बात आहे. आणि आरक्षणाने काय होतंय, हे जे 30% निवडून जातात, तसंच हा 30% आरक्षणवाला कलेक्टर बनतो, हा 30% मतदान प्राप्तवाला खासदार होतो, मंत्री होतो. आता 30% लोकशाहीचे लक्षण आहे का, नाही. आणि हा 30% वाला कलेक्टर हा ते पदाला लायक आहे का, नाही. म्हणजे तुमचं ओव्हरऑल आरक्षण ह्या गोष्टीलाच विरोध आहे. नाही आरक्षण नाही, सर्वांनाच मिळावं आरक्षण. आरक्षण सर्वांनाच मिळावा. बरोबर आहे. प्रजासत्ताक म्हणजे आपल्याला राजा व्हावा, सर्वांनीच व्हावा ना राजा. त्यासाठी संविधान लिहिलेलं आहे ना हो. मी संविधानिकच बोलतो, माझं काय नाही इथं भूमिका. संविधान लिहिलं, संविधान आपला धर्म आहे, संविधान आपला वेद आहे, ह्याच्या पल्याड काय नाही. संविधान सर्व धर्माला सारखं वागणूक देतो. फक्त ही वोट बँकेची राजनीती घोटाळा करू राहिली. ही जर प्रिफरेन्शियल वोटिंग आलं ना, ही वोट बँकेची राजनीती बासनात जाऊन बसन, तिकडं खड्ड्यात जाईल, लगेच संपुष्टात येईल वोट बँकेची राजनीती. आणि खरोखर प्रजासत्ताक त्या दिवशी चालू होईल. आणि त्या दिवशी आपण काय म्हणणार, मग आपलं राज्य आहे. आज तुम्हाला विचारलं राज्य कोणाचे, तुम्ही म्हणता BJPचं आहे. म्हणजे इथं द्वैतवाद आला का नाही. तुम्हाला एक सांगतो, स्वराज्य हे सुराज्य असतं. आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, आपल्या वडिलांपश्चात आपल्या थोरल्या भावाचं राज्य असलं तर ते सर्वांना जास्त असं म्हणजे योग्य वाटतं असं नाही ना. म्हणून विभक्त कुटुंब पद्धती जन्माला येते. थोरल्या भावाचं राज्य सुद्धा आपल्याला योग्य वाटत नाही, सुराज्य वाटत नाही, म्हणून आपण विभक्त कुटुंब पद्धती जन्माला येते. तर आपल्या भावाचं राज्य जर आपल्याला सुराज्य वाटत नाही तर दुसरं कुणाचं राज्य सुराज्य असेल. ते राज्य आपलं पाहिजे. हा, स्वराज्य हेच सुराज्य आहे. अन्य कुणाचंही राज्य सुराज्य असू शकत नाही. जरी आरक्षण दिलं, काही दिलं तरी ते सुराज्य असू शकत नाही. स्वराज्य हेच सुराज्य, हा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि स्वराज्य म्हणजे भगवत राज्य. हे भगवत राज्य
म्हणजे मंदिर बांधून निर्माण होईल असं नाही, तर आपल्या नीतीमध्ये राम पाहिजे, राजनीतीमध्ये राम पाहिजे, तर रामराज्य तयार होईल. ही वोट बँकेची राजनीती तयार आहे. हे काय रामराज्य बोलते, हे काय भगवत राज्य बोलते. अहो इथं आपल्या सर्वांचं कल्याणकारी राज्य व्हावं म्हणून हे संविधान लिहिलं गेलं. अखिल मानवाचा उद्धार आहे इथं. आणि हेच पसायदान आहे. संविधानच आपलं पसायदान. हा, मग त्यांनी त्या ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाला मागितलं, तेवढे अधिकारी पुरुष होते. आणि मग तसं होणार म्हणून त्यांच्या गुरुनी हा होईल दान पसाव म्हणून वर दिला का असं घडन. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुखाचीनमध्ये समाधिस्थ झाले. आता ते सुखिया व्हावा राहावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला प्रजासत्ताकासाठी हे करणं गरजेचंच आहे. प्रजासत्ताक निर्माण होण्यासाठी म्हणजे पसायदान सिद्ध होण्यासाठी, फलद्रूप होण्यासाठी पसायदान त्यांच्या गुरुचा वर आहे. तेव्हापासून तो कार्यरत आहे. तेव्हापासून शिवाजीच्या मनामध्ये स्वराज्य निर्माण होण्याची ती त्याला बळ मिळालं, ते जो तयार झालं ना, ते निवृत्तीनाथ महाराजांचा वर कार्यरत आहे तेव्हापासून. आणि तो आजपर्यंत पसायदान प्रजासत्ताकाचं संविधान लिहिलं गेलं इथपर्यंत ते कार्यरत झालेलं आहे. आता फक्त आपल्याला एक मत देण्याचा अधिकार मिळवायचा म्हणजे आपलं पसायदान पूर्णच झालं म्हणून समजा. पुन्हा आपण पसायदान मानण्याची गरज नाही. इतकं भगवत राज्यच निर्माण होणार भारतामध्ये, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही आता बोलला, तर शिवाजी महाराजांचा जो काळ होता तेव्हा स्वराज्य होतं. हो, शिवाजी महाराजांचा काळ तर त्यावेळेस प्रमाणे तिथं कसं आहे, त्यांच्या जिजाऊ मासाहेबांच्या घरी जे काही हत्याकांड झालं माहेरी काहीतरी झालेलं आहे ना, कापाकापी झालेली आहे, त्यांचे भाऊ बिऊ कोणतरी जाधव घराणं, हा जाधव घराण्यात मारामारी झालेली आहे. मग हे काय आपल्यात लढतायचं असे, म्हणजे त्यांनी मग ते शिवाजीला स्वराज्यासाठी कानमंत्र दिला परिस्थिती अनुसार. शिवाजी महाराजांना त्यांनी हे केलं, कानमंत्र दिला स्वराज्याचा, स्वराज्य स्थापन कर. हा, मग ते स्वराज्य शिवबांनी निर्माण केलं. आणि पुढे या इंग्रजांनी बंदूक आल्यामुळे हे लोपलं. ते पुन्हा लोकमान्य टिळकांनी पुन्हा जागृत केलं म्हणून संविधान लिहिलं गेलं. म्हणजे हे पसायदान इथपर्यंत लांबलंय. हे बाबासाहेब आंबेडकरांनी मग संविधान लिहिलं. मग त्याला उदात्त हेतूचे लोक होते खूप खूप. हा, फार म्हणजे ते त्यांच्यासारखे होणेच नाही. म्हणजे अशा पद्धतीने आणि हे व्हायला पाहिजे. एक पूर्ण परमार्थ आहे आपला. आपण स्वराज्य प्राप्त करतो म्हणजे इहलोकी वैकुंठ बोलवतो. आपण वैकुंठाला नाही जायची, वैकुंठच इथं आणायचा. स्वराज्य म्हणजे भगवत राज म्हणजेच वैकुंठ. म्हणजे याच जन्मी आपण मुक्त होणे. आपण आलो कशाला जन्माला? कर्म करायला, बरं का. हे स्थावर जंगम आपलं काही नाही, हे शरीर बी आपलं नाहीये. आपण कर्म करीत राहणे आणि त्या कर्मानुसारच आपल्याला पुढली गती आहे. हे तर आपलं अध्यात्म आहे का नाही? मग हेच अध्यात्मानुसार आपण ऍक्टिव्हिटी करीत राहायचं. आता आपण इलेक्शन कमिशनवर बोललो किंवा मतदार राजावर बोललो आपण. माझा एक प्रश्न होता, तुम्ही त्याचं उत्तर नाही दिलं मला. काय की आजचे जे आपण ज्या राजकीय प्रतिनिधीला निवडून देतो त्याला आपण आमदार करतो किंवा खासदार करतो आपण, तर मुळात तो जो कोणी आमदार असेल किंवा खासदार असेल तो नोकरीला असतो त्या 5 वर्षासाठी की तो एक सामाजिक कार्यकर्ता असतो? हो, तेच तर मी सांगतो. कोणत्या पदावर? तेच मी सांगतो. तुम्ही प्रजासत्ताकाच्या दृष्टिकोनातून विचार करता, असं असायला पाहिजे, पण तसं नाहीये. का नाहीये तर मी सांगितलं ते मांडलिक राजे आहेत, त्या इंग्रजांचं राज्य चाललेलं आहे आणि त्या इंग्रजांच्या राज्याप्रमाणे पेन्शन त्यांना बरोबर आहे. ते इंग्रजांच्या राज्याप्रमाणे पेन्शन त्यांना बरोबर आहे. ते इंग्रजांचं राज्य आहे, ते मांडलिक राजे आहेत पूर्णपणे. एकही तुम्हाला लोकमान्य टिळकाचं नाव घेतलं की एकाने पण आतापर्यंत, कारण लोकमान्य टिळक स्वराज्य बोलतोय. आलं का लक्षामध्ये? ते शिवाजीचं नाव घेतील मराठा करण करण्यासाठी किंवा मुसलमानाचं हे करण्यासाठी, वोट बँकेची राजनीती डेव्हलप करण्यासाठी. पण लोकमान्य टिळकाचं नाव घेतं का कोणी? कोणती राजनीती घेते सांगा तुम्ही मला. मग हे का नाही लोकमान्य टिळकाचं नाव घ्यावं? लोकमान्य व्यक्तिमत्व तर आहेच नाही दुसरं कोणतं. मग एवढं लोकमान्य असताना सुद्धा त्याला, आणि त्यांनी पुन्हा ते प्रभूचं बोलणं पुन्हा त्यांनी गीता रहस्य रूपात त्यांनी पुन्हा प्रतिपादलं. म्हणजे ते खरोखर संत होते आणि हे संत पुन्हा देशासाठी बांधले.
स्वातंत्र्य सैनिक पण होते. आता तुम्ही लोकमान्य टिळकांचा एक विषय घेतला ना, तर ते गणपती जेव्हा आपण बसवतो ना, तर तेव्हा पण एक असतं की मुळात गणपती बसवण्याची जी एक सुरुवात होती लोकमान्यांनी सुरू केली की इतर कोणी केलेली ती सुरू? आता इतर नाही मला सांगता येतं बरं का, पण लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केलेला आहे सार्वजनिक रूपामध्ये. सार्वजनिक, बरोबर. पण आता तो गणपतीचा म्हणजे विडंबन झालं. त्यावेळेस गरज होती म्हणून त्यांनी ते केलं होतं का समाजातील लोकांनी एकत्र यावे आणि ग्रुप करावा आणि मग आपण देशाविषयी त्यासाठी त्यांनी ते ऍक्टिव्हिटी निर्माण केली होती लोकांना एकत्र आणण्यासाठी. खूप चांगलं, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनवर बोललात त्याबद्दल खूप चांगलं वाटलं. आणि तुमच्यासारखे असे अनेक व्यक्तिमत्व असावे समाजामध्ये. नाही, आजची जरूरच ही आहे का आपल्याला प्रेफरन्शियल वोटिंगचा अधिकार द्यायला या इलेक्शन कमिशनचं काय जातं, हा का देत नाही, द्यायला पाहिजे का नाही. तुमचा मुद्दा तोच आहे की आपल्याला पर्याय पाहिजे. मला पहिलं मतदान, माझी इच्छा आहे की हा उमेदवार असावा, दुसरा हा असावा, तिसरा हा असावा, चौथा हा असावा. दान द्यायचं स्वातंत्र्य नाही आपल्याला म्हणल्यानंतर काय अर्थ? ईश्वराने आपल्याला दिलेला आहे तो अधिकार. त्याचं बंधन कोणी केलेलं नाही आजपर्यंत, कोणत्या धर्मानी नाही ना कोणत्या देवानी नाही. उलट दानाला पुरस्कार सर्वांनी पुरस्कृत केलेला आहे. बरोबर आहे. मग दान हाच खरा धर्म आहे मानवाचा. दान हाच खरा धर्म आहे म्हणून सर्व धर्मांनी त्याला पुरस्कृत केलं. हाच सनातन धर्म आहे. हा तिथं लोप पावलेला आहे या आपल्या या आपल्या असंविधानिक मतदान पद्धतीमधून. ही असंविधानिक कशी सांगतो तुम्हाला, इथं तुमचा मूलभूत हक्क जो संविधानाने तुम्हाला दिला तो इथं डावलला गेला. जो मला पदवीधर मतदारसंघामध्ये जो अधिकार दिला गेला प्रिफरन्शियल वोटिंगचा तो तुम्हाला नाही, निरक्षरला. म्हणजे तुमच्या आणि माझ्या मतदान मूल्यात समता नाही. तुम्ही आमदार निवडून देता, मी बी आमदार निवडून देतोय, पण माझ्या मतदारसंघामध्ये जी मतदान प्रक्रिया आहे ती तुमच्याकडे नाही. म्हणजे तुमच्या आणि माझ्या मतदान मूल्यात समता नाही. इथं समता हा दुसरा जो मूलभूत अधिकार आहे तो डावलला गेलाय. तुम्हाला जो अधिकार दिला तो मला जो दिला तो तुम्हाला नाहीये. म्हणजे मतदार राजाच आहे ना आपण दोघं. मग मतदार म्हणून आपल्या मतदान मूल्यात तरी साम्य आहे का? बरोबर आहे, नाहीये. मग ही असमानता. इथं समता हा जो दुसरा आपला मूलभूत अधिकार आहे ना तो डावलला गेला. मग हे दोन मूलभूत अधिकार या मतदान पद्धतीमध्ये डावलली जातात. ही संविधान आहे का तुम्ही सांगा? ही संविधानिक नाही. म्हणजे हिला संविधानाला न्यायदान नाही. म्हणजे न्याय हा तिसरा, जे संविधान तुम्ही स्वीकृत केलंय, मी स्वीकृत केलंय. मग तुम्ही स्वीकृत केलेल्या संविधानाला न्याय नाही म्हणजे तुम्हाला न्याय नाही. म्हणजे संविधानाने जो आपल्याला अधिकार दिला न्याय हा तिसरा मूलभूत अधिकार तो आपल्याला पण नाही. म्हणजे न्याय हा पण आपल्याला अधिकार नाही. म्हणजे न्यायदान नाही संविधानाला नाही, त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याला नाही, समतेला नाही, त्यांनी दिलेल्या न्यायाला नाही. ह्या तीन मूलभूत अधिकाराला या मतदान पद्धतीमध्ये केराची टोपली दाखवली. अपेक्षा करूयात की इथं प्रजासत्ताक नाहीच आहे. हे मी आज ठामपणे सांगतो तुम्हाला. हे जे काही चाललंय हे नाटक आहे, हे वोट बँकेची राजनीती आहे. आणि हे जे बी काही लोक घेऊन चाललेत ना हे टोटल आपल्याला नरकवासात आहे. हे अजूनही पाताळी ठेवलेलं आहे यांनी. तर आपल्याला या अजूनही मोर्चे काढायला होतील, आंदोलन करायला होतील, अजून डायझन प्यायला आपले रोगर प्यायला लावतील, कुठे शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावतात. हा शेतकऱ्याच्या आत्महत्येवर एकच इलाज आहे आणि तो म्हणजे मतदान पद्धतीत बदल. तर यांची राजनीती बदलन आणि भगवत राज तयार होईल आणि या ठिकाणी बळीराजाचं राज्य येईल, मतदार बळीराजाचं. तर या बळीराजाचं राज्य निर्माण होण्यासाठी ही मतदान पद्धती बदलणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठीच मला पुन्हा जन्म मिळालेला आहे. कारण मी देवाकडे गेलो होतो, देव म्हणले अरे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क. छाती टोकपणे बोलला तो, कुठं स्वराज्य मिळालं. आणि मग त्यांनी मला 60 साली पुन्हा जन्म दिला, पुन्हा जन्माला पाठवलं, हे स्वराज्य घेऊन ये. पुन्हा मला जन्म घ्यायला यावं लागलं. मी तो लोकमान्य टिळक, मग तो शिवाजी, मी ते भगवंत श्रीकृष्ण मीच आहे. हे आपला आत्मा अमर आहे. हे आत्मा मरत नाही, विचार पण मरत नाही. हे विचार पण पुनर्जन्म घेतात. हेच आपलं सनातन धर्म हाच आहे. खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून. आणि तुम्ही जे मुद्दे मांडले त्यावर नक्कीच विचार केला पाहिजे सगळ्यांनीच.
आणि सर तुम्ही इथे आलात हो. आणि एवढी चर्चा केलीत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते सर.